उत्तर हा सिनेमा 12 डिसेंबरला आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने ही सगळी टीम माझ्यासोबत आहे. खूप स्वागत सगळ्यांचं आणि आय होप माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मला. छान छान उत्तरं मिळतील. आणि मला असं कळलं की माझ्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे जो शेवटी विचारला जाणार आहे. सो मी आधी सांगते कारण का तुम्ही शेवटपर्यंत इंटरव्ह्यू बघाल. सो येस, उत्तरच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटतो. आपण ऋता, फॉर्च्युनेटली खूपदा आपली भेट होते आणि मला खूप छान वाटतंय. सेम अभिनय. क्षितिज सर पहिल्यांदा डिरेक्टरच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येतात. कॉंग्रॅच्युलेशन्स पहिलं तर. आणि रेणुका मॅम इथे नाही आहेत पण त्यांना मिस करते कारण का त्या इतक्या बोलतात आणि त्यांनी त्या बोलायला इतकं आवडतं. सेटवरचं वातावरणाबद्दल मला काय सांगशील कारण का त्यांच्यासोबत एक वेगळं कनेक्शन असेल ना. आई तर त्या ऑनस्क्रीन आहेत, ऑफ कॅमेरा इथे आई असतात. ऑफ कॅमेराही ते आई असतात आणि ते एक काय म्हणतो एक खूप स्पॉन्टेनियस आणि अशा खूप मिश्किल मस्तीखोर ते असे खूप आहेत आणि त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकायला मिळते, मुवमेंटमध्ये राहणं. त्यावेळेला ते इतक्या त्या मुवमेंटमध्ये असतात आणि वन्स डिरेक्टरनी कट म्हणलं की ते परत त्यांच्या त्या नॉर्मल ह्याच्यामध्ये. सो ते एकतर किस्से पण मला खूप सांगायचे ते पप्पांचे आईचे. सो ते पण आम्ही खूप बसून गप्पा मारायचो, गॉसिप पण खूप करायचो मध्ये मध्ये. सो आमचं बॉन्डिंग तसं खूप स्ट्रॉंग झालं त्याच्यामुळे. त्यांच्याशी बोलताना त्याही म्हणाला की अभिनय सोबत असताना मला सतत वाटायचं की लक्षात सोबत आहे. तर तेव्हा त्यावेळेचा काही किस्से किंवा आता तुला त्यांच्याकडनं काय शिकायला मिळाली वेगळी गोष्ट? ते जसं मी सांगितलं शिकायला मिळालं कारण ते खूप स्पॉन्टेनियस आहेत. ॲज अन ॲक्टरसुद्धा ते प्रेपरेशन करतात पण ते ओव्हर प्रेपरेशन कधीच करत नाहीत. सो माझ्यामध्ये ती जी मॅजिक आहे जी जी त्या मोमेंटमध्ये क्रिएट होते ती त्या खूप कमालीने क्रिएट करतात. सो ते त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. सो मी ते त्यांच्याकडनं शिकलो आणि किस्से तर माय गॉड केवढे म्हणजे त्यांचा पहिला सिनेमा माझ्या वडिलांसोबत होता. तर ते त्यांचं ते भाऊ बहिणी प्रिया मॅम सोबत पण एक वेगळं कनेक्शन आहे. त्यांच्या आईसोबत काम केलं हो, आईसोबत थर्ड जनरेशन काम करतात. हो येस. सो त्यामुळे ते सगळं आय थिंक त्यांनी जेव्हा आजीसोबत काम केलं होतं नाटकात माझ्यामध्ये काम केलं होतं आणि आईसोबत डायरेक्ट हम आपके कौन मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. सो ते तसं ते अख्खं एक सर्कल आहे आणि ते कम्प्लीट झालं. येस, क्या बात आहे. बरं, आईला माहीत असतं असं आपली जी टॅगलाईन आहे. ऋता, लग्न झाल्यानंतर ही आईची किती हेल्प लागते सतत? खूप लागते. आय थिंक जास्त लागते. कारण लग्नाआधी माझं असं होतं की हे आता मी माझ्या घरी गेलं की मी हे असं करेन, मी तसं करेन. पण कुठे पहिला कॉल एक आईला जातोच की आता काय करायचंय म्हणजे पुढे काय असं. आईला ॲक्च्युली सगळं माहीत असतं. म्हणजे फॉर दॅट मॅटर इवन सासूबाईंना. म्हणजे कारण काही झालं ते आईशिवाय काही कम्प्लीटच होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी अजूनही म्हणजे काही बेसिक गोष्ट असेल त्याला मी कॉल करते आईला. फॉर दॅट मॅटर मावशी आजी रँडम कॉल करते मी त्यांना. आणि माझ्या आई वडील असे म्हणते मग जाऊन तू काम करतेस झाले आता म्हणजे तरी तू हे फालतू गोष्टीसाठी का पण आय थिंक म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला माहीत जरी असलं तरी ते आय थिंक ते आपल्याला आईकडून ऐकायचं असतं की हो येस की हां मग नंतर आपण हेही बोलू शकतो तू सांगितलं होतंस म्हणून मी हे केलं. एक ते पण हवं असतं पण ते आईशिवाय नाही काही म्हणजे. पण तुझ्यासाठी उत्तरची सुरुवात कधीपासून झाली होती आणि तुझ्या कॅरेक्टरबद्दल जाणून घ्यायला कारण का इंटरेस्टिंग वाटतंय. ट्रेलरमध्ये पूर्णपणे कळत नाही की तुझं कॅरेक्टर नेमकं काय. नटशेलमध्ये काय सांगशील? आय रिमेंबर की मला लास्ट डिसेंबरमध्ये यू हॅड मेसेज जेव्हा मी ट्रिपवर होते आणि मला खूप अशी एक्साइटमेंट झाली की प्रत्येक मूवीज ट्रिपवर. आय नो राईट आय नो म्हणूनच मी जाते सतत ट्रिप्सवर. बट रिअली मी लास्ट डिसेंबरमध्ये क्षितिज सर हॅड मेसेज आणि त्याच्यानंतर मला असं झालं की अरे नवीन म्हणजे न्यू इयरची सुरुवात एक छान कामाने होणार आहे. तोपर्यंत मला डेफिनेटली काही माहीत नव्हतं की काय आहे कसं आहे. ही जस्ट सेड की वेन एव्हर यू आर कमिंग बॅक आपण एका कामाबद्दल बोलूया. आणि देन मी भेटले त्यांना आणि मग ऐकलं फोनवरच ॲक्च्युली बोलणं झालं. आणि मग नंतर हळूहळू ती गोष्ट इतकी छान आहे की यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. त्यामुळे आय एम जस्ट ग्लॅड. आणि मी ह्यात शिप्राची भूमिका करते आहे. टीजरमधून डेफिनेटली टीज करत आहे फक्त. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कॅरेक्टर काय आहे कसं आहे त्यासाठी फिल्मच बघायला लागेल. पण मला खूप मजा आली कारण एकदम मी असं काम कधी केलेलं नाही आहे. आणि एक 22 इयर ओल्ड 23 इयर ओल्ड ह्यांचं म्हणजे आमचं कॉलेजमध्ये बऱ्यापैकी शूट झालं. अभिनय आणि मी पहिल्यांदाच काम करतो आहे. तेही मला एक खूप इंटरेस्टिंग वाटलं. मला जेन्युअनली मला वाटलं नव्हतं की मी इतकी लहान दिसू शकते. सो थँक्यू सो मच. या फिल्ममध्ये तिचा रोल की कॅस आहे कारण ती याला सतत लाथा मारत असते. ओ येस येस असे जोक्स किती आहेत? खूप आहेत. खूप आहेत खूप आहेत जेनझीला अट्रॅक्ट करेल असे जोक्स आहेत डेफिनेटली.
अँड आय वुड से की म्हणजे मी आत्ता आरपार पण आणि उत्तर पण रायटर डिरेक्टर बरोबर केली. म्हणजे गौरव पण रायटर डिरेक्टर आणि क्षितिज सर पण रायटर. सो मला अमेझिंग मजा, म्हणजे आय रिमेंबर की आपण एक सीन तिथे एक लिहून असा शूट केला. सो ते असं मला वाटतं की रायटर डिरेक्टर असल्यामुळे ना, म्हणजे एक तर त्यांना स्क्रिप्ट पूर्ण माहिती आहे, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं लँग्वेज माहिती आहे, त्यामुळे भाषा माहिती आहे, त्यामुळे ते इतकं तुम्ही म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की ॲज अन ॲक्टर मी कुठे कमी पडत असेल ना, तर ते पटकन हेल्प मिळते बिकॉज रायटर डिरेक्टर ही एकच व्यक्ती आहे. तर ते खूपच, म्हणजे आता सलग 2 फिल्म्स तशा गेल्यामुळे मला खूपच भारी वाटलं, खूप मजा आली मला. तर तसं हे गुणीबाळ आहेत ना. अगदी अगदी काय अगदी अगदी नाही, मला असं वाटतं मी फार फॉर्च्युनेट आहे, कारण पहिल्याच फिल्मला भारतातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक रेणुका शहाणे, मराठीतल्या नवीन प्रवाहामधली अत्यंत 2 महत्त्वाची नावं ऋता आणि अभिनय हे मिळणं, झी स्टुडिओज आणि जॅकपॉटसारखं पाठबळ मिळणं, आणि 5-6 वर्षापासनं चालत आलेली डोक्यातली एक गोष्ट आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की AI का AI, तर ॲक्च्युली या इमोशनल झगड्याबद्दल बोलणारी फिल्म भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा करायला मिळणं, याच्यासाठी मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो. आणि या दोघांनी मला अतिशय अतिशय चांगली साथ दिली, रेणुकाताईंनी सुद्धा. आणि रेणुकाताई इनफॅक्ट यांच्या आधीपासून फिल्ममध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे लिहिल्यानंतर पहिल्यांदा तिला ऐकवली होती तेव्हापासून 18-19 पासून ती इन्व्हॉल्व आहे. सो त्यामुळे हे स्वप्न जेवढं माझं आहे तेवढं त्यांचं आहे. आणि माझ्या आईला आणि जगातल्या प्रत्येक आईला हा आमच्याकडनं एक ट्रिब्यूट आहे. त्यामुळे आमच्यासाठी खूपच इमोशनल फिल्म आहे, आणि बघितल्यानंतर लोकांसाठी ती तेवढीच संस्मरणीय होईल. पण सर AI तर आत्ता मला असं वाटतं वर्षभरापूर्वी ट्रेंडमध्ये आलंय, पण तुम्ही आधीच माझं ह्याची, बॅकग्राऊंड कम्प्युटर सायन्सचं असल्यामुळे AI हा शब्द आत्ता आलाय, पण AI टेक्नॉलॉजीबद्दल Technology. बऱ्यापैकी आधीपासून Yes. बोललं जात होतं. इनफॅक्ट लेट 80s अर्ली 90s मध्ये स्टीव्हन स्पिलबर्गनी फिल्म पण केली होती AI नावाची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ती गोष्ट कायम कम्प्युटर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मला अट्रॅक्ट करत होती. आणि आपण नेहमी म्हणतो ना की आता सगळ्या गोष्टी AI रिप्लेस करत चाललंय, सगळ्या गोष्टींना AI कडे उत्तर आहे, पण काही गोष्टी आहेत ज्यांची उत्तरं AI कडे नाही, ती आईकडेच आहेत. तर ते कसं आहे ते तुम्हाला या फिल्ममधनं पाहायला मिळेल. येस. पण सर तुम्ही सुद्धा ममाज बॉय सुरुवातीपासून की हो, कसं? म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. आता माझ्याकडे बघून कोणाला असं वाटणार नाही, पण लहानपणीचे माझे गोंडस निरागस फोटो आईबरोबरच आहेत आम्हाला सगळे. बघायला आवडतील ते मी photos. ते दाखवतो 100%. सेम हिअर. म्हणजे अभिनयाचे तर घरी सुद्धा लाड होतात की काय. म्हणजे लोक गॉड फिअरिंग असतात, मी मदर फिअरिंग होतो लहानपणी. आत्ता पण ना. आता पण मी घाबरतो, पण आता कसं आहे की मी तिच्यासोबत वाद घालू शकतो. लहानपणी मी वाद नाही घालू शकायचो, त्यामुळे ती एकतर दादागिरी, माझी आई आणि माझी बहीण हे दोघांची PhD आहे दादागिरी करण्यामध्ये समोरच्यावर, तर ते माझ्यावर खूप करतात. पण ह्यातलं तुझं कॅरेक्टर आहे ना, म्हणजे प्रत्येक आईला म्हणजे मुलगा जवळचा असतो आणि बाबाची लाडकी लेक असते असं आपण म्हणतो. इथे कसं आहे, आम्हाला टीजरमध्येही तेच दिसतंय की आई मागे लागून लिटरली त्या गोष्टी करून घेते. घरी कसं आहे, आणि आता तुझं हे कॅरेक्टर तुला डेव्हलप करायला किती मदत झाली आहे, अभिनय म्हणून सुद्धा आणि कॅरेक्टर म्हणून सुद्धा. माझं कॅरेक्टर आणि माझ्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे, फरक आहे. खूप फरक आहे. कारण तो ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढला आहे, निनाद जो ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढला आहे, जिथे मी ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलो आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहेत. त्यामुळे दोघांची अपब्रिंगिंग पण वेगळी आहे. एक गोष्ट माझ्या आईमध्ये आणि रेणुकाताईंमध्ये जी कॉमन आहे ना, ते घरी किती मिस्चिवियस असतील, पण बाहेर ते तितकेच डिग्निफाईड आणि स्ट्रिक्ट आणि स्टर्न आहेत. त्या 2 गोष्टी रेणुकाताईंच्या कॅरेक्टरमध्ये पण आणि माझ्या आईमध्ये खूप कॉमन आहेत. म्हणजे मला एक एक्सरसाइज आठवते, सरांनी मला सांगितली होती की प्रत्येक सीन जो आहे त्या सीनशी रिलेटेबल तुझ्या आयुष्यात कुठला इन्स्टन्स घडला आहे का, तो सीनच्या बाजूला लिहून ठेव. सो त्याच्यामुळे खूप मदत झाली मला कॅरेक्टरच्या जवळ जायला, कारण खूप लांबचं होतं माझ्या कॅरेक्टर. तिथपर्यंत पोचायला ते एफर्ट्स अजून कमी लागावेत, किंवा एक इंटेलिजंटली स्मार्टली आपण तिथपर्यंत पोचावं, त्यासाठी ती एक्सरसाइज खूप उत्तमरित्या मला मिळाली. आणि मी ज्या जनरेशनचा आहे, म्हणजे 95 to 99 या मधल्या जनरेशनचा आहे मी, झिलेनियल, जेनझी झिलेनियल. ठीक आहे, मी पण त्याच बॅटलवर आहे. आपण झिलेनियल same. हां. सो वी टेक आपण जेनझीचा बेस्ट घेतो आणि आपण मिलेनियलचा पण बेस्ट घेतो. सो त्या दोन्ही गोष्टी वी डू. त्यामुळे ते तो सॉर्टेडनेस आहे, किंवा तो काय म्हणतो, तो आपण जेनझीकडनं घेतो. बाउंड्रीज जेनझीकडनं घेतो, मिलेनियलकडनं रिस्पेक्ट घेतो, डिसिप्लिन घेतो.
सो त्या या 3-4 गोष्टी आपल्यामध्ये त्या असतात. पण प्रॉपर जेनझी हार्ड कोर 2001च्या नंतर जन्मलेला मुलगा, त्याची काय मेंटॅलिटी असेल, तो फोन पकडताना पण तो असाच पकडतो. माझे पुतणे वगैरे मी बघतो ते असे पकडतात, त्यांच्या केसांची स्टाईल अशी हे असते, बट दे आर व्हेरी सॉर्टेड. ते आपण खूप त्यांना ठिकाणी माहिती की काय हवंय त्यांना एक्झॅक्टली literally त्यांना life खूप मध्ये. ठिकाणी रेडिक्यूल केलं जातं, जे मला थोडं पटत नाही. आय थिंक उत्तरमध्ये क्षितिज सरांनी त्या जनरेशनला कुठेतरी जस्टिस दिलाय, परफेक्ट दाखवून, खूप रिअल दाखवून, जे जसं आहे तसं. ते सतत यो वो योलो ओ हॅशटॅग नाही करत आहेत. नाही करत. जे तुम्हाला इतर सिनेमांमध्ये जेन्झीज हो, करताना दिसतात correct. ते तसे नाही करत रिअल लाईफमध्ये सुद्धा. सो तो जो सॉर्टेडनेस आहे, ती जे करून दाखवण्याची आग आहे, तो बोल्डनेस जो आहे ना, तो तुम्हाला ह्याच्यात दिसणार 100%. आणि अजून एक ॲडिशन मला करायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला जवळपास 13 लाख इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत, पण इंजिनिअरिंग स्टुडंट हिरो असणारी एकही फिल्म नाही आहे. हा म्हणजे 3 इडियट्स आपल्याला शेवटची फिल्म माहिती आहे ज्याच्यात इंजिनिअरिंग स्टुडंट हिरो आहे. त्याच्यानंतर माझ्या मते म्हणजे मराठीत तर आत्ता ही आपली पहिली फिल्म असेल ज्याच्यात ॲक्च्युअल AI/ML डिपार्टमेंटमध्ये शिकणारा मुलगा हा हिरो आहे एक, आणि दुसरं त्याच्यासाठी त्या दोघांनी AIचे क्लासेस पण केलेत. हा म्हणजे त्या दोघांना त्यातल्या टर्मिनॉलॉजीज माहिती आहे. उद्या पेपरला बसवलं तर 10 पैकी 2-3 प्रश्नाची उत्तरं नक्की देतील, तेवढा त्यांनी अभ्यासही केलाय. सो त्यामुळे त्यांनी फार मनापासनं ते केले, फक्त फिल्मसाठी असं नाही, ओव्हरऑल नॉलेज एन्हान्समेंट म्हणून पण त्यांनी ते खूपच मनापासून केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मला एक रियालिटी चेक मिळाला होता. मला आमचे जे AI स्पेशलिस्ट होते, जे अमेय पंगारकर सर, त्यांनी मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती की टेलिफोनला 1 मिलियन युजर्स मिळायला 50 वर्ष लागली, मोबाईलला 10 वर्ष लागली, फेसबुकला 5 वर्ष लागली आणि ChatGPTला 1 तास लागला 1 मिलियन युजर्स मिळायला. ती डिफरन्स आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी आज सकाळीच एक मीम वाचलं की AI रिप्लेसेस ह्युमन, म्हणजे आपल्याला रिप्लेस करतं, पण असं नाही आहे, ज्यांना AI माहिती आहे ते रिप्लेस करतात, असं काहीतरी एक टर्म होतं. मला असं वाटतं की परफेक्ट बसतंय त्याच्यामध्ये आणि तुला शिकायला मिळालं म्हणजे साईड प्लॅन बी रेडी आहे आपण. प्लॅन बी त्याला इट इज अ डिफरंट Different डिसिप्लिन work. बाबा. Yeah, yeah. 3 वर्ष पण- त्याला द्यावे लागतील, Yeah. 5 वर्ष. पण आता AI ना गेल्या वर्षभरापासून ती टर्म आली आहे, आपल्याला माहीत पडलंय. पण तुला किती फॉर्च्युनेट फील करतोस की या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळी गोष्ट शिकायला मिळाली आणि अजून तुला इंटरेस्ट निर्माण झाला काय अजून शिकायला? डेफिनेटली झाला, कारण माइंड अजून ओपन अप झालं माझं. आधी मी खूप अगेन्स्ट होतो सगळ्या गोष्टींच्या, कारण मला कुठेतरी वाटत होतं की AI इज रिप्लेसिंग आर्ट, जे नाही झालं पाहिजे. AIनी काय काम केलं पाहिजे की पोल्युशन कसं कंट्रोल करू शकतो आपण, आपल्या सिटी लाईफमध्ये, एरवीच्या लाईफमध्ये अजून काय सुधारणा होऊ शकते. आय थॉट की आपल्या डेली टू डेली नीडसाठी ते यूज केलं जाईल. पण आर्ट जर रिप्लेस होत असेल, आर्टिस्ट जर रिप्लेस होत असेल, सो त्याच्यामध्ये मला थोडासा राग होता त्या गोष्टीचा. सो मी वन्स आय स्टार्टेड रिसर्चिंग, मला आठवतं क्षितिज सरांनी प्रत्येक कॅरेक्टरला स्क्रिप्टसोबत 3-4 पुस्तकं दिली होती, जे त्याचं कॅरेक्टर रीड करत असेल सिनेमामध्ये. हां. सो त्याच्यामध्ये बरेच AIची पुस्तकं होती आणि मी नंतर मग मला अजून त्याच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढायला लागला. सो मी अजून त्याच्यासोबत इंटरॅक्ट करायला लागलो, ChatGPT सोबत, गुगल जेमिनाय सोबत. सो आत्ता, आणि माझा जो मित्र आहे तो पण आता स्वतःची कंपनी काढली आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये तो विथ AI's हेल्प तो काही गोष्टी करतो. सो त्यांनी पण त्याच्याबरोबर आर्ग्युमेंट्स करून पण थोडंसं जरा हे ओपन अप Knowledge झालं वाढलंय. माझं. सो हां, काही गोष्टी आहेत, काही गोष्टी आहेत, म्हणजे इट इज अ कॉम्प्लिकेटेड स्पेस, दॅट्स ऑल आय कॅन से. पण मला तिघांनी सांगा, आता ते जेमिनायचा ट्रेंड आला तर प्रत्येकाने ट्राय केलं का ते आपले फोटोज क्रिएट करणं AI मध्ये? नाही, मी तरी नाही केलं. वा. मी आत्ता 14 नोव्हेंबरला हां. जेव्हा चिल्ड्रन्स डे होता तेव्हा कोणीतरी माझं आणि माझ्या तुझ्या लहान फॅन पेजनी? हो, पण मला ते बघून असं एक मिनटं, आय डोंट नो, आय जस्ट फेल्ट की ओ वी हॅव कम अ लॉंग वे. आणि मला असं खूपच मला ते अजून प्रॉम्प्ट्स आणि काहीही मला त्यातलं करता येत नाही, पण मी त्यामुळे असं स्वतः काही यूज केलेलं नाही आहे. आय ट्राईड मेकिंग प्रतीक्स विथ हिज, Okay. कारण मला असं झालं की मग दोघांचं पाहिजे वगैरे असं एकूणच, बट बाकी मी अजून काही ट्राय केलेलं नाही. म्हणजे सेम थिंग आहे असं. नाही, मला माझा फोटो चांगला दाखवू शकेल असं AI सॉफ्टवेअर मी शोधतोय. मी वाट बघतोय त्याची, बघूया, अजून तरी काही सापडलं नाही. लेखकासोबत इंटरव्ह्यूला बसणं म्हणजे येस. मी म्हणत होते की तू म्हणालीस की ती इमोशनल झालीस तो व्हिडिओ बघून. सो सेम मला असं वाटतं की AI इज ऑल अबाउट ते इमोशन्स, आणि या चित्रपटात सुद्धा ते इमोशन्स टॅकल करतोय आपण. तू सुद्धा AI शिकलीस या दरम्यान. मला सांग ना की एखादा असा सीन जो खूप जास्त इमोशनली
तुला हिट झाला आणि तो कायम तुझ्या लक्षात राहील असा एखादा सीन चित्रपटाला? ऑब्व्हियसली पूर्ण रिव्हील नको करू, नाही but डेफिनेटली, आणि मी ज्या सीनबद्दल बोलणार आहे मी हां. नाहीच रिव्हील करू हां. शकणार आहे, तो आहे क्लायमॅक्सचा सीन. हम्म. मला खूप असं वाटतं की जेव्हा तुम्हाला कुठलंही वाक्य नसतं तेव्हा कळतं की तो म्हणजे तुमचा खरा कल तेव्हा लागतो, आणि क्लायमॅक्सच्या सीनला एकही वाक्य नाही आहे. सो ते मला असं वाटतं दॅट इज पॉवरफुल रायटिंग. आणि जो काही प्रसंग घडतो त्याच्यावर जसं पात्र रिॲक्ट करतात तर ते खूपच म्हणजे आणि इट वॉज अ नाईट शिफ्ट. म्हणजे ऑलरेडी आम्ही असे जरा नाईट शिफ्ट म्हटल्यावर थोडं जरा लॅट चालू असतं सगळं, Yes, yes. शेवटचा हां. दिवस होता. बट तो सीन मी कधीच नाही विसरू शकत, बिकॉज इट्स मोर अबाउट रिॲक्टिंग आणि तुम्हाला त्या मोमेंटला काय फील होतं आणि तुम्ही काय ऐकून ते फील करताय, आणि एकही शब्द नाही आहे, एकही वाक्य नाही आहे. सो ते मी कधीच नाही विसर. आता मी तुला खूप डिटेल्स नाही देऊ शकत, पण नाही. एक म्हटलं Yeah, की क्लायमॅक्स आहे, correct, correct. त्यामुळे आय होप यू येस, अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. सर, हा सिनेमा आपला डिरेक्टोरियल डेब्यू असावा. खरं तर तुम्ही अनेक गाणी लिहिली आहेत, अनेक स्क्रीन प्ले सुद्धा लिहिले आहेत. हा सिनेमा आपण डिरेक्ट करावा, हा थॉट ऑल्सो ह्या दोघांचं कास्टिंगबद्दल मला विचारायला आवडेल. नाही, हा सिनेमा नेहमीच असं होतं की हा सिनेमा पहिले करूया. इनफॅक्ट जेव्हा गोष्ट तयार झाली तेव्हा थोडा साशंकता होती की करायची नाही करायची, किती कमर्शियल आहे, किती आपलीशी वाटेल. पण मला नेहमी स्वतःला असं वाटतं की आजची जी शहरामध्ये राहणारी सगळी लोकं आहेत किंवा इवन गावामध्ये राहणारी पण लोकं आहेत जी रोज टेक्नॉलॉजी वापरत आहेत, त्याच्याबद्दल मराठी सिनेमात का नाही आपण काही बोलत. तर असं वाटलं की त्याच्याबद्दल एक तर आपण डेफिनेटली बोललं पाहिजे. आणि दुसरं, आई हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं रिलेशन आहे. आणि माझ्या आयुष्यात इथपर्यंत मी येण्यात माझ्या आईच्या कष्टांचा खूप मोठा वाटा आहे. तर मला असं वाटलं की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून पहिला सिनेमा हा आई मुलाच्या नात्याबद्दलच असला पाहिजे आणि तो आजच्या तंत्रज्ञानाबद्दल पण असला पाहिजे. म्हणून या सिनेमाचा मुहूर्त सुद्धा मी आईच्या वाढदिवसाला केला. सो 1 मार्चला आईच्या हातनं तिच्या वाढदिवसाला हा सिनेमाचा मुहूर्त केला, कारण तिने आत्तापर्यंत जे सगळे कष्ट केले त्याच्यामुळे मी हे काम करू शकलो, आणि त्याची एक पावती तिच्या हातात देणं किंवा तिच्या स्वरूपात ते करणं, दॅट वॉज अ बिग इमोशनल मोमेंट. आणि दुसरं मला असं वाटलं की असे किती पिक्चर असतात जे आपण जाऊन आपल्या आईबरोबर बघतो तर हार्डली आपल्याला आठवत नाही. म्हणजे मला आठवते की हम आपके कोण फिल्म असेल जेव्हा घरचे सगळे एकत्र आम्ही आईला घेऊन की मी आता काम बाजूला ठेवते आणि हा सिनेमा मला बघायचाच आहे. मग कधीतरी 10-15 वर्षांनी अजून एक पिक्चर, मग 15 वर्षांनी अजून एक माझा कुठला तरी सिनेमा आला. पण आईबरोबर सिनेमाला जावं असा सिनेमा पण आपल्याकडे येत नाही. तर असं वाटलं की हा एक सिनेमा ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आईला आपण, जसं आपण मित्रमैत्रिणी डेटवर जातो ना, तसं आईला घेऊन कुठल्या तरी थिएटरमध्ये गेलो आणि छान तिला एक गिफ्ट केलं सिनेमाच्या रूपाने, तशी ऑपॉर्च्युनिटी देऊया. त्यातनं हा सिनेमा तयार झाला. सर, एक्झॅक्ट शब्द होते माझ्या आईचे की अरे आपण बघायला जाऊया चित्रपट, पण असे चित्रपट येत आहेत कुठे, असं एक्झॅक्टली मिळालंय. अमेझिंग. थँक्यू. अभिनय बोलेल इसको पीछे से पैसा दिया है क्या? नाही. अरे यार, तेरे लिए सब. पण मला सांग ना की हे शूट करताना किती वेळा असं झालंय का की आपण बऱ्याच गोष्टी आपल्या आईला, असं सर म्हणाले की गृहीत धरतो आपण, तर बऱ्याच गोष्टी हिट झाल्या तो सीन करताना की अरे नाही हे आपण चुकीचं करत होतो, किंवा घरी जाऊन आईशी म्हणजे कॉन्व्हर्सेशन आपण करत नाही आहोत, कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण सतत कामामध्ये बिझी आहोत, आईला वेळ देऊ शकत नाही, हे रिअलाइज झालं कुठेतरी डेफिनेटली काही इन्स्टन्सेसला वाटलं मला, कारण मी पण कधीतरी त्या वयात होतो तेव्हा काही ना काही गोष्टी घडल्या, पण मी एकदम त्या पद्धतीने रिॲक्ट, म्हणजे तो म्हणतो काय आहे, असं तो नाही, माझी आई ऐकूनच घेणार नाही ते. त्यामुळे मुळात आंब्याच्या पेटीची तूच खाली पडशील. मीच खाली दिसेल तुम्हाला, त्यामुळे दिसलास मला तू. हो, त्यामुळे ते पॉसिबलच नाहीये. बट त्या रिलेशनशिपचं महत्त्व जे आहे ना, हे मला नव्याने कळलं. डेफिनेटली मला नव्याने कळलं, कारण 2022 पासून, लॉकडाऊनपासून मीही बाहेर आहे, तीही बाहेर आहे, कामानिमित्त दोघांनाही खूप इथे तिथे काम करत असतो, भेट खूप कमी होते, त्यामुळे कुठेतरी एक दुरावा निर्माण होतो तुम्हा दोघांमध्ये. पण आय फील उत्तर करताना मी आईपासून लांब जरी असलो तरी मी खूप जवळ गेलो तिच्या. ए आई असं. येस. ऋता, मला सांग, अभिनयबद्दल विचारते. कोस्टार म्हणून तुम्ही पहिल्यांदा एकमेकांसोबत काम करताय, कोस्टार म्हणून तो कसा आहे? सेम तुलाही प्रश्न आहे. एकमेकांची काय क्वालिटीज तुम्ही घ्यायला आवडेल? कारण का पहिल्यांदा जेव्हा आपण काम करतो ना, आपण त्या माणसाला पूर्ण स्कॅन करत असतो की अच्छा ही क्वालिटी आहे, ही बॉडी लँग्वेज आहे, काय कसं बॉन्डिंग झालंय आणि काय त्याच्यामधली क्वालिटी तुला नेहमी चांगली वाटते? 10 मिनिटं उशिरा सोडून काही. ती चांगलंच बोलणार ते आय थिंक तो माझ्याकडून शिकेल वेळेत जायचं, आय होप.
बट नो जोक्स अपार्ट, एक खूप भारी गोष्ट झाली होती, ते म्हणजे क्षितिज सरांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं. ते मला खूप क्लिअरली आठवते आणि आम्हाला खूप इम्प्रोवाईज करायला सांगितलं होतं, कारण फिल्ममध्ये असे होत की आम्ही बालपणापासूनचे मित्र, म्हणजे हां, चिल्ड्रन्स हां, डेला आम्ही फोटोही टाकलाय. yes. तर ते पाळणा घर तेव्हापासूनचे आम्ही मित्र आणि आम्ही पहिल्यांदाच काम करतोय. सो ते मला खूप एक हेल्प झाली टू ऑल्सो एकमेकांचे सूर तसे माहीत नव्हते कारण एकत्र काम केलं नव्हतं, तर ते खूप हेल्प झालं कारण डायरेक्टली सेटवर जाऊन शूट करणार होतो. सो ते एक मला वाटलं की त्याचं ना म्हणजे सर जे सांगत होते ना ते ही हॅज वर्कड रिअली हार्ड फॉर निनाद. आणि मग तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि प्रत्येक फ्रेममध्ये येतो आणि इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट जेव्हा फिल्म लिनियर शूट होत नसते आणि आपण क्लायमॅक्स आधी करतो मग हे असं, तर ते तो आर्क पकडणं हे आता ॲज अन ॲक्टर त्याचा थोडाफार अंदाज असल्यामुळे ते खूपच डिफिकल्ट असतं. पण ह्यांनी आणि इवन क्षितिज सर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगण्यापासून ते, आणि त्याचं मुळात ना समोरच्यांनी सांगितलं तरी आपली ऐकण्याची तयारी पाहिजे, विच आय फील ही सरेंडर्स. सो दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग विच आय फेल्ट. छान झोपला गेलास. येस, अभिनय. ही झोप मला छानच लागते, उघडत नाही ती कधी कधी. हा प्रॉब्लेम. बरं, आय थिंक मी पण ऋतासोबत पहिल्यांदाच काम करत होतो आणि आय हॅव ऑलवेज अडमायर्ड हर वर्क. मी तिचं नाटक 2दा बघितलंय, दादा एक गुड न्यूज आहे. मला इतकं आवडायचं तिचं काम त्याच्यामध्ये. मग माझी खूप इच्छा होती तिच्यासोबत काहीतरी काम करायला मिळेल. आणि उत्तरमध्ये मग आमची प्रोसेस जेव्हा सुरू होती तेव्हा सरांनी सांगितलं ऋता हा रोल करते. तर मी थोडासा घाबरलो होतो की यार तर ती समोर येणार, ती एवढी कमालीची ॲक्टर आहे आणि मला अजून प्रूव्ह करायचं आहे स्वतःला. बट तिने खूप चांगली साथ दिली मला आणि माझे खूप डिफिकल्ट काही सीन्स आहेत जे तिच्यासोबत आहेत या सिनेमामध्ये, खूप डिफिकल्ट काही आहेत. सो त्याच्यासाठी मला इतकी साथ मिळाली, कारण तुम्ही शेवटी कितीही प्रेपरेशन करून या घरून, व्हॅनिटी व्हॅनमध्ये कितीही प्रेपरेशन करा, ते तिकडे येऊन जे घडतं ना त्याला तुमचा कोस्टार परफेक्टच लागतो तुमच्यासाठी. तुम्हा दोघांची वेवलेन, तुम्हा दोघांच्या सगळ्या केमिस्ट्री परफेक्ट झाली पाहिजे तरच तो सीन वर्क होईल, नाहीतर तुमच्या प्रेपरेशनला काही अर्थ नाही आहे. मी प्रेपरेशन केली, ती तर खूपच करते. तर आम्ही दोघं त्या मोमेंटसाठी जेव्हा एकत्र आलो आणि तो सीन जेव्हा घडला, इट वॉज मॅजिक. म्हणजे आय फेल्ट की वाव यार, काय कमालीची एनर्जी एक्सचेंज आहे. आणि क्रेडिट गोज टू हर डेफिनेटली अँड टू सर ॲज वेल, कारण इफ यू थिंक ते स्वतः लेखक आहेत सिनेमाचे आणि रायटर्स आर ऑलवेज थोडेसे पॉझिटिव्ह असतात जे ज्या गोष्टी लिहितात त्याच्याबद्दल, आणि असणं जस्टिफायबल आहे. कारण वेन यू राईट समथिंग, ती फिल्म तुम्ही कदाचित गेली 5 वर्ष लिहिताय, 3 वर्ष लिहिताय, तुम्ही त्या कॅरेक्टरसोबत त्या ॲक्टरपेक्षा जास्त वेळ घालवला आहे. तो कॅरेक्टर त्या पॉईंटला काय बोललेलं लेखकापेक्षा जास्त कोणालाच माहिती नसतं. बट द सेम टाईम क्षितिज सर आम्हाला त्या एका सिरियस सीनमध्ये म्हणाले की तुम्हाला इथे वाटतंय ना तर एखादं वाक्य असं घ्या, इम्प्रोवाईज करायचं तर प्लीज इम्प्रोवाईज करा. सो माझं असं झालं की यार हे किती म्हणजे फ्री हँड देणं किंवा आम्हाला ट्रस्ट करणं, द ट्रस्ट जो त्यांनी आमच्यामध्ये दाखवला, आय फील दॅट हेल्प्ड अस. क्या अँड इट रिअली म्हणजे ते सीन्स आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे वर्कआउट झाल्या त्याच्यामध्ये. आय एम सो एक्सायटेड कधी हा चित्रपट येतोय. पण सर आता सेम आपण एक कास्टिंग डोक्यात ठरवलं असतं, पण जेव्हापर्यंत ऑन फ्लोअर येत नाही ना, दिग्दर्शक म्हणून आपल्याला आपल्या डोक्यात असं की हां करेक्ट आहे मेरा कास्टिंग, तो पॉईंट कोणता होता? नाही, अगदी जेव्हा मी आधी कुठेसे बोललो नाहीये, पण जेव्हा सिनेमाची सुरुवात केली 17-18 साली, तेव्हा निपुण डोक्यात होता, निपुण धर्माधिकारी. आणि निपुण सोबत इनिशियल आम्ही रिडिंग पण केलं होतं, आमचं कामही सुरू झालं होतं. निपुण हॅज ऑलवेज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ दिस फिल्म आणि पुढेही असणार आहे. माझ्यासाठी स्पेशल थँक्समधलं पहिलं नाव निपुण धर्माधिकारी आहे. पण काय होतं की जेव्हा वयाचा एक टप्पा होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता मला 20 वर्षाचा मुलगा दाखवायचा आहे, तर तो तसाच 20 वर्षाचा वाटला पाहिजे. आणि मला अभिनय आणि मी आजीबाई जोरात एकत्र केला असल्यामुळे मला कायम त्याच्यात ती शक्यता वाटत होती की तो अजून 5-6 वर्ष लहान वाटू शकतो. तो फिल्ममध्ये खूप लहान दिसलाय, म्हणजे ॲक्च्युअली 19-20 वर्षाचा दिसतोय. तर त्यामुळे अभिनय त्या रोलसाठी होता, ऋता आणि रेणुकाताई. सो एक ते त्रिकूट जे मला हवं होतं, आणि मी कायम हा विचार करतो की ही लोक त्यांचा ए गेम टेबलवर आणू शकतात का, म्हणजे ते त्यांचं बेस्ट आणू शकतायत का, आणि ते काम त्यांच्या इतर कामांपेक्षा वेगळं आहे का. कारण आपण बऱ्याच वेळेला बघतो की एका टाईपची 2-3 कामं एका वेळेला येऊ शकतात. पण ऋताच्या बाबतीत मला मजा ही वाटते की ती वर्षात तिने 3 किंवा 4 कामं जरी केली तरी तिची सगळी कामं ही कम्प्लिटली एकमेकांपासून वेगळी असतात, कारण ती पॉवर हाऊस आहे ॲज अ परफॉर्मर. आणि दुसरं मला असं वाटलं की तिला ग्रामरची फार चांगली समज आहे. तिने प्रत्येक माध्यमाचं जे ग्रामर आहे, की टेलिव्हिजनचं एक ग्रामर तिला खूप चांगलं माहिती आहे, नाटकाचं ग्रामर माहिती आहे, सिनेमाचं ग्रामर माहिती आहे, ते तिचं खूप सुंदर आहे. आणि अभिनयाच्या बाबतीत मी एक अत्यंत जबाबदारीने किंवा छाती ठोकपणे सांगू शकतो की
उत्तर रिलीज झाल्यानंतर अभिनयाबद्दलचं परसेप्शन खूप वेगळं असणार आहे, कारण त्याला अशा पद्धतीच्या कॅरेक्टरमध्ये कुणीच पाहिलेलं नाही एक. आणि दुसरं मला असं वाटलं की त्याला तेवढी संधी पण नाही दिली गेली की असं एक कॅरेक्टर तू घे आणि तू त्याच्यावर काही वर्ष काम करून यू ब्रिंग युअर बेस्ट परफॉर्मन्स. तर ते त्यांनी ह्या सिनेमात, म्हणजे तो या सिनेमासाठी डेफिनेटली ओळखला जाईल. आणि रेणुकाताईंनी मला स्वतःलाच इतकं सरप्राईज केलंय, तर प्रेक्षकांना तिचं काम बघायला नक्की आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या फिल्ममध्ये आमचा एक लकी चार्म, आमचा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे निर्मिती सावंत. त्याही या सिनेमामध्ये एक अत्यंत खास भूमिकेमध्ये आहेत. आणि ती आमची, म्हणजे मी पुण्यातनं जेव्हा मुंबईत आलो तेव्हा आता गेले 1-2 वर्ष जो सांभाळ करणारी एक व्यक्ती असते ना आमच्या सगळ्यांचा, ती सगळ्यांचा सांभाळ करणारी निर्मितीताई आहे. म्हणजे एक फोन केला, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, ते जे म्हणतात ना तसं तिचं आहे की तिला एक फोन केला तर ती तुझा पिक्चर ना मी करते डन, तिने ऐकलं पण नाही पुढचं काही. आणि ह्या सिनेमात गंमत अशी आहे की रेणुकाताई जी आहे तिचं माहेरचं नाव उमा आहे आणि फिल्ममध्ये तिचं नाव उमा आहे. हा एक कम्प्लीट योगायोग आहे. तिच्या आईचं नाव शांत आहे आणि फिल्ममध्ये निर्मितीताईचं नाव पण शांत आहे. आणि हे असं ठरवून नाही केलेलं, हे झालेलं आहे. सो त्या दोघींना एकमेकींच्या बहिणींचं काम करायला इतकी मजा आली, कारण त्या जीवसच्या कंठसच्या मैत्रिणी आहेत. हां, सो त्यामुळे ते एक फिल्ममध्ये खूप छान पोर्शन तुम्हाला बघायला मिळणार. सो आता हे बोलताना जेव्हा मी सिनेमा बघू तेव्हा सगळं आठवेल की अच्छा ह्यांचं असं relationship आहे. आणि जर तुम्ही अभिनयबद्दल म्हणालात, ती सध्या काय करते म्हणजे जर तू आता क्लीन शेव केलं तर तू सेम दिसशील. हो, अगदी कॉम्प्लिमेंट आहे ना. सो येस, अजून गप्पा, म्हणजे सिनेमा जसा अजून जवळ येईल तसा अजून गप्पा होतील, इंटरॅक्शन्स होतील, पण तत्पूर्वी तेच थांबूया आपण. सो थँक्यू सो मच आणि उत्तरसाठी खूप शुभेच्छा. आणि सर मला माहिती आहे तो प्रश्न माझ्यासाठी काय, नाही, मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की तू तुझ्या आईबरोबर पाहिलेली शेवटची फिल्म कुठली आहे? लय भारी. लय भारी, म्हणजे याला आता 10 वर्ष झाली. मग आता तू उत्तर बघायला हरकत नाही. आणि आम्ही एक आता छान एक्सरसाइज असा करणार आहोत की आम्ही आज तुला एक्सक्लुझिव्हली पहिल्यांदा या फिल्मचा ट्रेलर दाखवणार आहोत आणि तुझी रिॲक्शन आम्ही कॅच करणार आहोत. हां, तर आपण हे सगळं झालं की आम्ही तुझा एक बाईट घेऊ आणि यू विल बी वन ऑफ द फर्स्ट पीपल ज्यांना ट्रेलर दिसलेला आहे. मग तू सांग तुला काय वाटतं. येस, नक्की, डेफिनेटली. सो डेफिनेटली मी या सिनेमा आईसोबत बघते, नॉट ओनली आई, सगळ्यांसोबत नक्की 100%. सो येस, थँक्यू सो मच गाईज आणि Thank you. खूप मनापासून शुभेच्छा उत्तरसाठी. थँक्यू.